विलासराव देशमुख जी. दादा, खरं म्हणजे पूर्णतः सरकार असंवेदनशील दाखवत आहे. टीईटीचा पेपर सुद्धा फुटलेला आहे. काय सांगाल याबद्दल? महाराष्ट्र सरकार संवेदन शून्य आहे. टीईटीचा पेपर फुटलाय. सरकारची परीक्षा आणि सरकारचा पेपर जर महाराष्ट्रामध्ये फुटणार असेल तर हे दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्राचं नाव हे देशभरात यामुळं याला गालबोट लागलेलं आहे आणि म्हणून सरकारनं याच्यावर दोषींवर कारवाई केली पाहिजे आणि सरकारनं जिम्मेदारी स्वीकारून यामध्ये कोणाला तरी याच्यामध्ये दोषी ठरवून याच्यावर कारवाई केली पाहिजे. नरसापूरचे कांबळे आहेत, त्यांना त्या प्रकरणी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. आता या अशा प्रकारचे अत्याचार होऊ नये यासाठी आपण सरकारला काय सांगाल? आणि 2006 साली जे खैरलांजी प्रकरण झालं त्याच्या मारेकऱ्यांना मोकाट सोडण्यात आलेलं आहे. काय सांगाल याबद्दल? न्यायालयाने जलद गतीनं निवाडा केला, त्याचं स्वागत सर्व स्तरातून होत आहे आणि न्यायालयाने आपलं काम केलं आणि कदाचित न्यायालयाला आणखी काम करावं लागेल न्याय व्यवस्थेला. त्याच्यामुळं एक या अशा प्रवृत्तींवर वचक निर्माण नक्की होईल. न्यायालयाने आपलं काम केलं पण सरकार आपलं काम कुठंतरी करण्यापासून त्याला विसर पडतोय अशी भावना आमची आहे. कारण कायदा आणि सुव्यवस्था किंवा कायद्याचा वचक हा महाराष्ट्रामध्ये आम्हाला पाहायला मिळत नाही, हे मला इथं मुद्दामून सांगायचं आहे. आणि म्हणून कायद्याचा जर वचक असेल तर मग अशा घटना सुद्धा घडणार नाहीत. विजिलन्स हा जो काही प्रकार आहे तो विजिलन्स हा प्रकार आपल्याला जाणवतच नाही. पूर्वीपेक्षा आता मराठीची राज्य या सरकारमध्ये जास्तच गळचेपी होती आहे. वारंवार राज ठाकरे सुद्धा अल्टिमेट देत आहेत. आपण याकडे कसं पाहता? मराठी ही आपल्या राज्याची भाषा आहे आणि मराठी ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत भाषा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मराठी भाषा जपली पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे, सुरक्षित राखली पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही सुद्धा सभागृहामध्ये आवाज उठवलाय आणि सरकार त्या संदर्भामध्ये काही ठोस पावलं उचलणार असेल तर त्याचे स्वागत आम्ही करू. केंद्रीय मंत्री प्रधान असतील, शिक्षण मंत्री प्रधान असतील, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असतील, यांच्या राजीनाम्याबाबत विरोधक आक्रमक होताना दिसत आहे. आपण काय सांगाल याबद्दल? असे सरकारच्या या अशा टीईटीच्या पेपर फुटी प्रकरणानंतर सरकारनंच नैतिक जबाबदारी स्वीकारून याच्यामध्ये राजीनामा दिला पाहिजे आणि देशातही तसं होताना दिसत नाही, राज्यातही तसं होताना दिसत नाही. देशातलेही मंत्री राजीनामा देत नाहीत, राज्यातलेही मंत्री राजीनामा देत नाहीत आणि म्हणून मला असं वाटतं की मग या सरकारकडनं काय अपेक्षा करायच्या आणि असंच जर सरकार वागणार असेल तर लोक पाहतायत हे सगळं आणि लोक योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. खूप खूप धन्यवाद. हे होते राज्याचे माजी मंत्री अमित देशमुख जी. कॅमेरामन शफिक शातविलकर सह अभिजित कुलकर्णी, रिअल खबरे.